तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम म्हणजेच पहा स्वीडन देश आहे तर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो पहा 2 प्रश्न हे आपल्याला तयार होतात। तर पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? लक्षात ठेवायचे, देश विचारला तर स्वीडन आणि शहर विचारलं तर स्टॉकहोम या ठिकाणी। या ठिकाणी आपल्याला काय विचारले की केव्हा, म्हणजे आपल्याला डेट विचारली आहे। तर लक्षात ठेवा 5 जून 1973, 5 जून 1973 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। कारण 73 5 जून 73 मध्ये पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद जी आहे हे स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विल्यम या महाविद्यालयाची स्थापना केलेली होती? मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। 1 वर्षी MPSC मध्ये या प्रश्नाचा थोडासा उल्लेख करण्यात आलेला होता। तर कधी या ठिकाणी देखील पहा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात। प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला जास्त प्रश्न तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आपला सराव देखील थोडासा जास्त होणार आहे। तर लक्षात ठेवा इसवी सन 1800 मध्ये आपल्या हिंदी लोकांसाठी कोलकाता म्हणजे त्या ठिकाणचं कलकत्ता जे आहे त्या ठिकाणी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना जी आहे ही कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लॉर्ड वेलस्ली हे जे इंग्रज अधिकारी होते यांनी 1800 साली हिंदी लोकांसाठी फोर्ट विल्यम या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीची स्थापना कधी झाली? यावर आपल्याला नेहमी प्रश्न हे विचारले जातात। कारण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा आपल्याला 2023 मध्ये पोलीस भरतीची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न पहा 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर IPS अधिकारी जे असतात तर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमी आहे आणि ही जी आहे ही पहा हैदराबाद या ठिकाणी आहे। कारण यावरही आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कोणत्या राज्यामध्ये? तर पहा हा जो प्रश्न आपल्याला 2014 पूर्वी जर विचारला असता तर राज्य होतं त्याचं आंध्र प्रदेश, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला नंतर विचारला आहे, म्हणजे सध्या जे आहे हे तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमी आणि ती जी आहे ती हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे। आणि कधी याची स्थापना कधी झाली आहे पहा, तर पर्याय क्रमांक 1 15 सप्टेंबर 1948 या दिवशी स्थापना झाली आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीची। आणि याचं काम काय आहे तर IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न 4 आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाला म्हणजेच SRPF ला स्वतंत्र ध्वज कोणत्या साली प्रदान करण्यात आला? पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। SRPF हा जो प्रश्न आहे कारण SRPF ला प्रश्न हा विचारण्यात आला होता आणि याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल। याला एक त्यांचा स्वतंत्र ध्वज म्हणजे काय तर लक्षात ठेवा ध्वज झेंडा याचा समानार्थी शब्द देखील आपल्याला विचारण्यात आलेला होता। तर जो ध्वज आहे तो कोणत्या साली देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 2003 हे जे वर्ष आहे 2003 या वर्षी SRPF ला त्यांचा एक स्वतःचा झेंडा जो आहे तो देण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, 1765 साली बंगालमध्ये कोणत्या गव्हर्नरने दुहेरी शासन व्यवस्था लागू केलेली होती? पहा या ठिकाणी शासन व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। लक्षात ठेवायचं आहे यामध्ये जे आपण 30 प्रश्न आहेत या 30 पैकी आपण जवळपास 20 ते 22 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत आणि मागील परीक्षेत देखील सुद्धा विचारण्यात आलेले आहेत। तर खालीलपैकी कधी 1765 या साली कोणत्या ठिकाणी बंगाल या ठिकाणी कोणत्या गव्हर्नरने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा गव्हर्नरने 1765 साली दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ही बंगालमध्ये लागू केली होती। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? मित्रांनो आपण एक असा व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था स्थापन झाल्या त्या संस्थेचं नेमकं काम काय आहे आणि ती जी संस्था आहे तिचे संस्थापक कोण आहेत यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे। लक्षात ठेवा तर या ठिकाणी काय विचारलंय की सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणी राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर ब्राह्मो समाज ही जी स्थापना आहे याचे संस्थापक आहेत राजा राममोहन राय आणि ही जी संस्था आहे ही सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे राष्ट्रपतींना खालीलपैकी राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतो. पहा मित्रांनो, जेवढे काही आपल्या भारतातील महत्त्वाचे पदं आहेत तर त्या प्रत्येक पदाला म्हणजे पदावरती नियुक्ती झाल्यानंतर त्या पदाची आपल्याला शपथ घ्यावी लागते. तर ती शपथ नेमकं कोण देतं, कोणत्या पदासाठी कोण देतं यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे की जो राष्ट्रपती आहे त्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतं. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत, पहा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. हे राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ देत असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न 8 आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी पहा शब्दसमूह काय दिला आहे, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारं शासन. पहा ज्या ठिकाणी सरदार आणि जमीनदार यांनी वर्चस्व करून एक शासन निर्माण केलं होतं त्या शासनाला काय म्हटलं जातं किंवा त्यांनी स्थापन केलेलं शासन त्याला काय म्हणतात. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर त्याला सामंतशाही असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा शब्दसमूहाबद्दल महत्त्वाचा एक शब्द आहे आणि यावर आपल्याला हमेशा 2 वेळा प्रश्न हा विचारला जातो शब्दसमूहाबद्दल. आणि या ठिकाणी मित्रांनो जे काही आपले 35-36 जिल्ह्यावरती परीक्षा होती हमेशा लक्षात ठेवायचे पोलीस भरती, त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न असा असतो की तो जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांसाठी सेम प्रश्न विचारला जातो. आणि शब्दसमूह जर घ्यायचं झालं तर आपल्याकडे पहा 30 ते 35 असे शब्दसमूह आहेत की तेच आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. लक्षात ठेवा सरदार आणि जमीनदार यांच्या वर्चस्व असणारं शासन त्याला म्हणतात सामंतशाही. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्तेमधील कोणते ठिकाणी जगातील सर्वात खोल ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं आहे पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गर्ता जो आहे त्या ठिकाणी असं एक कोणतं ठिकाण आहे की ते जगात सर्वात खोल ठिकाण मानलं जातं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. त्याला चॅलेंजर्स डीप असं म्हटलं जातं आणि हे जे ठिकाण आहे हे पॅसिफिक महासागरात आहे. लक्षात ठेवा पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि ते पॅसिफिक महासागरातील कोणत्या ठिकाणी आहे, मरियाना या गर्त्याजवळ आहे आणि हे त्या ठिकाणचं म्हणजे जगातील सर्वात खोल असणारं ठिकाण मानलं जातं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल चॅलेंजर्स डीप. प्रश्न 10 आहे सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणारा पहिला देश खालीलपैकी कोणता ठरला आहे. मित्रांनो यावरही आपल्याला प्रश्न हा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा सोफिया हा जो आहे हा एक रोबोट आहे म्हणजे थोडासा माणसासारखा वर्तन करणारा हा रोबोट आहे आणि या रोबोटला खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशानं त्यांचं नागरिकत्व त्याला बहाल केलेलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर सौदी अरेबिया हा जो देश आहे पहा सौदी अरब, तर या देशाने सोफिया जो रोबोट आहे त्याला त्यांचं नागरिकत्व दिलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये घेतलेला होता तर त्या ठिकाणी पहा जवळपास 23% विद्यार्थी आपले चुकले होते. लक्षात ठेवा सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्व दिलेलं आहे, संयुक्त अरब अमिरातीने दिलेलं नाही. या ठिकाणी हा प्रश्न लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 11 आहे खालीलपैकी कोणी पूर्व बंगालमधील पबना येथील शेतकऱ्यांच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. पहा पूर्व बंगाल या ठिकाणचं जे पबना हे जे ठिकाण आहे त्या शेतकऱ्यांच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर होईल केशवचंद्र रॉय. पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर होईल. तर त्यांनी पबना या ठिकाणी शेतकऱ्यांचा उठाव जो होता त्याचं नेतृत्व केलं होतं केशवचंद्र रॉय यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे आयटक या कामगार संघटनेचे खालीलपैकी कोणता नेता संबंधित नाही. लक्षात ठेवायचं मित्रांनो आयटक ही जी एक संस्था आहे किंवा एक जी संघटना होती कामगार संघटना तर त्या संघटनेशी संबंधित नसलेला नेता आपल्याला सांगायचा आहे. कारण आपण पहा एक वेबसाईटवरती आपण पूर्ण हे जे 30 प्रश्न आहेत या प्रश्नांचं संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ती पूर्ण व्हिजिट करायची आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर हे मिळून जातील. तर आयटक या संघटनेशी संबंधित नसलेले नेते होते पहा महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा जोशी, लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय हे जे 3 नेते होते ते आयटकशी संबंधित होते आणि महात्मा गांधी संबंधित येत नव्हते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांचा जन्मदिवस हा कधी असतो. लक्षात ठेवा 12 जानेवारी हा जो दिवस आहे हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे. पण
तो जो जन्मदिवस आहे तो काय दिवस म्हणून साजरा केला जातो? लक्षात ठेवा, राष्ट्रीय युवक दिन. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा भारतात आपल्या साजरा केला जातो. आणि मित्रांनो, असेच जर आपल्याला पूर्ण एका वर्षाचे जेवढे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते जर आपल्याला पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण आपल्याला हमेशा दिनविशेषवरती 1 ते 2 प्रश्न जे आहेत हे नेहमी विचारले जातात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवायचे, फोर्स 1 यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारण्यात आलेला आहे. फोर्स 1 हे जे आहे हे महाराष्ट्र राज्याचं दहशतवादी विरोधी एक पथक आहे आणि या पथकाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी आहे फोर्स 1चं हेडक्वार्टर. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर व जगातील सर्वात उंच सरोवर टीटीकाका हे कोणत्या पठारावरती स्थित आहे? पहा, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न हे मित्रांनो तयार होतात. तर दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर तसेच जगातील सर्वात उंच सरोवर जे टीटीकाका या नावाने आहे ते कोणत्या पठारावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल बोलिव्हिया या पठारावरती आहे. पहा, टीटीकाका हे पठार. आणि हे जे आहे हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे तसेच जगातील सर्वात उंच सरोवर देखील आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. हा प्रश्न आपल्याला 2016 मध्ये एक वेळा विचारण्यात आलेला होता. तेव्हापासून हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला नाही, पण यामधील जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. सोबतच आपण या ठिकाणी पहा, याच्यावरती करंट अफेअर्सची देखील एक सिरीज सुरू करणार आहोत लवकरच. म्हणजे तुम्हाला 2024ची जी पोलीस भरती आहे त्यासाठी सर्व विषय हे महत्त्वाचे सोपे जातील. प्रश्न 16वा आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? पहिल्या महिला अध्यक्ष आपल्याला विचारला आहे. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर कुसुमावती देशपांडे या ज्या आहेत ह्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालं त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांचा नाम उल्लेख केला जातो, कुसुमावती देशपांडे. पर्याय 1 आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, आमचा बाप आणि आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्षात ठेवा, हे जे आहे एक आत्मचरित्र आहे. पहा, आमचा बाप आणि आम्ही. आणि हे जे पुस्तक आहे किंवा हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो हे खूप गाजलेलं एक आत्मचरित्र आहे. याचे आपल्याला लेखक विचारले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, डॉक्टर नरेंद्र जाधव हे जे आहेत यांचं लिखित किंवा यांचं आत्मचरित्र आहे आमचा बाप आणि आम्ही. मित्रांनो, यावरती आपल्याला अजून काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. पहा, जे पुस्तकं असतात, पुस्तकं आणि त्याचे लेखकवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण याचाही एक व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये जवळपास आपण 200 पुस्तकं आणि त्यांची लेखकं देखील घेतलेले आहेत. तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. लिंक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, देशातील कोणत्या राज्यामध्ये 100% स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर हिमाचल प्रदेश जे आहे. पहा, हिमाचल प्रदेश या ठिकाणी 100% स्वयंपाकाचा गॅस हा जो आहे हा वापरला येतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, तृतीयपंथीयांना पोलीस दलात रुजू करून घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, कारण 2023 मध्ये सुद्धा महाराष्ट्र या राज्यामध्ये तृतीयपंथी जे आहेत त्यांना देखील पोलीस भरतीमध्ये ॲड करून घेण्यात आलेला आहे. तसंच या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की तृतीयपंथांना पोलीस दलात रुजू करणारे देशातील आपल्या पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि भरतीच्या हिशोबाने हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येकानं हा जो प्रश्न आहे थोडासा तोंडपाठ करून ठेवा. तामिळनाडू राज्य सरकारने किंवा तामिळनाडू या राज्यामध्ये तृतीयपंथीयांना पोलीस दलात रुजू करून घेणारं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. पहा, तामिळनाडू. तामिळनाडूची राजधानी देखील लक्षात ठेवा, तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. प्रश्न क्रमांक 20 आहे, अंजली भागवत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळाडू आहे? पहा, अंजली भागवत आपल्याला मित्रांनो महत्त्वाचे खेळ आणि त्यांच्याशी संबंधित असणारे खेळाडू देखील माहीत पाहिजे आहेत. तर या ठिकाणी अंजली भागवत ही जी खेळाडू आहे ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या राज्याच्या महसूल विभागाने पीक पाहणीसाठी
ई पीक पाहणी हे स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन निर्मित केलं आहे किंवा स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे। या ठिकाणी पहा, ई पीक पाहणी ही जी आहे हे एक ॲप्लिकेशनचं नाव आहे। या ॲप्लिकेशनचा फायदा काय आहे तर महसूल विभाग म्हणजे त्याची जी पीक पाहणी आहे ती केली जाते। आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे कोणत्या राज्यांनी सुरू केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याने ई पीक पाहणी ज्या नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते लॉन्च केलेलं आहे। पर्याय 1 आपलं उत्तर होईल महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे स्वातंत्र्य आहे। पहा, भारतीय संविधानाचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार आपण जो आपला राष्ट्रीय ध्वज आहे तो फडकवू शकतो। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कलम 19(1) हे जे आहे कलम हे पहा, कलम 19 ओरिजिनल आहे, त्यातील एक जे आहे हे पोर्ट कलम आहे आणि या कलमानुसार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर डॅश ऊर्जेमध्ये करतात। पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। पहा मित्रांनो, विज्ञान या विषयावर हा प्रश्न आहे आणि सेम हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आला होता। प्रकाश संश्लेषण क्रिया ज्यावेळी होत असती त्यावेळी ज्या हिरव्या वनस्पती आहेत ते सौर ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेमध्ये करतात तर लक्षात ठेवायचं आहे, सौर ऊर्जेचं रूपांतर त्या ज्या आहेत ह्या पर्याय क्रमांक 4 रासायनिक ऊर्जेमध्ये करत असतात। ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। पहा, या ठिकाणी माझा झाला आहे, या ठिकाणी माझा असा शब्द आहे, लक्षात ठेवा। तर माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत की कोण आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गोडसे भटजी हे आहेत, हे माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक आहेत। आणि याची खासियत म्हणजे अशी आहे की मराठी भाषेतील हे पहिलं प्रवास वर्णन म्हणून ओळखलं जातं, माझा प्रवास। ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे, राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो। मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवा 2017 मध्ये विचारण्यात आला होता, 2018 मध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आलेला होता। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा तो म्हणजे आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर चंद्रपूर हा जिल्हा आहे। ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। आणि आपल्याला चंद्रपूर या जिल्ह्याची पूर्ण जर डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 26 आहे, मेदारम जतारा हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो। मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि यावरती जेवढे काही असे महोत्सव आहेत किंवा कधी आपल्याला सण विचारला जातं, पहा प्रत्येक राज्यामध्ये साजरे करण्यात येणारे सण यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात, ते सण देखील आपण घेतलेले आहेत। या ठिकाणी महोत्सव आहे मेदारम जतारा, तर हा जो महोत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक 2 जे तेलंगणा आहे। पहा, तेलंगणा या राज्यामध्ये मेदारम जतारा या नावाचा महोत्सव साजरा केला जातो किंवा आयोजित करण्यात येतो। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तेलंगणा। प्रश्न क्रमांक 27 आहे, शालेय मुलांसाठी कोणता करिअर समुदेशपण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। पहा, शाळकरी मुलांसाठी। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, करंट अफेअर्ससाठी हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 प्रमर्श हे जे आहे हा एक उपक्रम आहे, शालेय मुलांसाठी त्यांचं करिअर सुधारण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, नाव आहे प्रमर्श। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 28 आहे, अविवाहित महिलांना किती आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात सुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण अविवाहित ज्या महिला आहेत त्यांना किती आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने। प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 24 आठवडे। लक्षात ठेवा 24 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे अविवाहित महिलांना त्यांचा सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 29 आहे, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाने सर्वात प्रथम न्यायालयीन कामकाज लाईव्ह स्ट्रीमिंग केलेला आहे। प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, करंट 2023 वरचा हा प्रश्न आहे। तर खालीलपैकी असं कोणतं उच्च न्यायालय आहे ज्याने सर्वात पहिल्यांदा त्यांचं जे न्यायालयीन काम आहे ते लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 गुजरात उच्च न्यायालय जे आहे यांनी त्यांचं जे पूर्ण कामकाज आहे ते पहा लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण या ठिकाणी आपल्याला जेवढे काही महत्त्वाचे नावं चेंज केलेले आहेत, शहरांचे झालं, विमानतळाचे झालं किंवा अजून कशाचेही झालं, तर त्यावरही आपण एक व्हिडिओ घेत आहोत. तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. या ठिकाणी प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जे चंदीगड विमानतळ आहे पहा, चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर त्याला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचे, चंदीगड जे असं शहर आहे की हे 2 राज्यांची राजधानी आहे. पहा, चंदीगड जे आहे हे पंजाब या राज्याची राजधानी देखील आहे आणि चंदीगड हे जे आहे हे हरियाणा या राज्याची देखील राजधानी आहे. आणि चंदीगड हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याचीही राजधानी चंदीगडच आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडलेला होता. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून करायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील आम्हाला समजून जाईल. तर पहा, कधीचा आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942ला कोणत्या ठिकाणी बैठक झाली होती की त्या बैठकीमध्ये महात्मा गांधीजींनी भारत छोडो ही जी चळवळ आहे किंवा भारत छोडो जे आहे याचा ठराव मांडलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर वर्धा या ठिकाणी 1942च्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता. वर्धा हे आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर असेल. प्रश्न दुसरा आहे, चले जाओ या आंदोलनामध्ये कुलाबास किंवा कुलाबा या जिल्ह्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? पहा, कुलाबा या ठिकाणी मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की कुलाबा या शहराचं नवीन नाव काय आहे किंवा कुलाबा या जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे. लक्षात ठेवायचंय, जो रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्हा याला पूर्वी कुलाबा असं नाव होतं. पहा, रायगडला पूर्वीचं नाव काय होतं? कुलाबा. पण हा प्रश्न आपल्याला मुद्दाम विचारला आहे कुलाबा या असं जिल्ह्यावरून. तर चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते केलं होतं नानासाहेब कुंटे यांनी. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये जशास तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, प्रश्न हा कशामध्ये विचारला होता आपल्याला? कृषी विभागामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला होता. लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा जी अजून एक भरती झाली होती पहा, तलाठी भरती. पण हा जो प्रश्न जुना आहे तलाठी भरतीला विचारला होता 2013 साली. आरोग्य विभागासाठी एक वेळा हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी सर्वात जास्त गरजेचं असतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 सूर्यकिरण जे आहे हे सर्वात म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे हा सर्वात गरजेचा असतो वनस्पतीसाठी, जे की अन्न तयार करायला. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये दक्षिण युरोप व उत्तर आफ्रिका आलेला आहे. प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावर आधारित प्रश्न आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला 2018 पोलीस भरतीला विचारला होता, पण प्रश्न एकदम सोपा विचारलेला होता. या ठिकाणी आपण मुद्दाम थोडासा जो प्रश्न आहे थोडासा लेंदी घेतलेला आहे. हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये कोण येतो? दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिका. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सुएझ कालव्यामुळे जोडलेले आहेत. लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहेत? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला 2017 मध्ये देखील विचारण्यात आला होता. घटनेतील कोणत्या तरतुदी अशा आहेत की त्या भारतीय शासन कायदा जो आहे 1935चा त्यामधून घेण्यात आल्या आहेत? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजे काय? लक्षात ठेवा, प्रशासकीय तरतुदी, लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आणि संघ राज्य योजनेच्या तरतुदी, ह्या अशा तीनही ज्या तरतुदी आहेत ह्या भारत शासन कायदा 1935चा आहे त्यामधून घेण्यात आलेल्या आहेत. कधी कधी आपल्याला प्रश्न जर याच पद्धतीवर विचारला तर या 3 पैकी लक्षात ठेवा, या 3 पैकी आपल्याला एक हे ऑप्शन दिला असेल. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व हे दिलेलं नसेल. या 3 पैकी जे पण एक येईल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय या ठिकाणी उत्तर होईल आपलं 4. प्रश्न 6 आहे, मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय लाभार्थीसाठी 3 वर्षामध्ये एकूण किती घरे उभारण्यात येणार आहेत? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा,
मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय म्हणजेच पहा OBC यांच्या हे जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी 3 वर्षात एकूण किती घरं उभारण्यात येणार आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 10 लाख घरं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा योजनेवरती विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर मोदी आवास योजना ही जी आहे, तर ही जी योजना आहे यामध्ये घरं उभारण्यात येणार आहेत आणि ही जे घरं असणार आहेत हे OBC लाभार्थ्यांसाठी असणार आहेत आणि येत्या 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 10 लाख घरं बांधण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार सलग 6व्यांदा सर्वाधिक आनंदित देश म्हणून कोणता देश ठरलेला आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 वर विचारण्यात आलेला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो पब्लिश झालेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सलग किती वेळा, तर सलग 6 वेळा जगात सर्वात आनंदित देश म्हणून कोणता ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक C म्हणजेच फिनलँड हा जो देश आहे. मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. फिनलँड हा जो देश आहे हा सलग 6 वेळा आत्तापर्यंत हॅपीनेस म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार 6 वेळा आनंदी ठरलेला देश आहे. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर होईल, फिनलँड. प्रश्न 8वा आहे, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक कोण आहेत? प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा पुस्तकं आणि त्यांची जी लेखक आहेत यावरती मित्रांनो हे नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला होता. इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे जे पुस्तक आहे किंवा हे अशी जी एक पुस्तकांची सिरीज आहे ती कोणत्या लेखकाने लिहिलेली आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अमीश त्रिपाठी हे लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. ऑप्शन क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हटले जाते. मराठी व्याकरणावर हा प्रश्न आहे आणि मराठीतील सर्वात अशी इम्पॉर्टंट ही व्याख्या देखील आहे. लक्षात ठेवायचे, व्याख्या परत एक वेळा मित्रांनो ऐका. नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जे काही येणारे संबंध आहेत आणि ते जे संबंध आहेत ते विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर त्याला विभक्ती असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विभक्तीची व्याख्या विचारलेली आहे. परत लक्षात ठेवा, विभक्तीची व्याख्या काय आहे? नामे व सर्वनामे यांच्यातील किंवा यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांशी जे संबंध आहेत आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना म्हटलं जातं पहा विभक्ती. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे. हा प्रश्न आपण कालच पहा कम्युनिटीमध्ये देखील विचारला होता आणि या प्रश्नाचं जवळपास 52% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवा, दिन हा शब्द कसा आहे? दिन या शब्दाची पहिली वेलांटी आणि दिन या शब्दाची दुसरी वेलांटी यामध्ये मित्रांनो खूप मोठा अंतर आहे. लक्षात ठेवा, दिन हा जो शब्द असेल तर याचा समानार्थी शब्द काय होणार आहे? दिन म्हणजे काय? गरीब. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पण या ठिकाणी या दिनच्या ऐवजी जर दिन असा शब्द असता, लक्षात ठेवा पहिल्या वेलांटीनुसार, तर दिनचा समानार्थी शब्द झाला असता पहा दिवस. पण या ठिकाणी दिनला दुसरी वेलांटी आहे म्हणजे दला, तो उत्तर होईल त्याचं गरीब. पर्याय क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. तर डिजिटल म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित असणारी एज्युकेशन फील्डमधली दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी. या ठिकाणी कधी कधी पहा आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म देखील विचारलं जातं. डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो एज्युकेशनल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यामधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? पर्याय क्रमांक 4 अनअकॅडमी ही जी आहे, लक्षात ठेवा अनअकॅडमी ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे पहा शिक्षण क्षेत्रातील, जी की तंत्रज्ञानावरती बेस आहे. या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती कोणती आहे? तर पहिल्या क्रमांकावरती आहे पहा बायजूस. बायजूस ही जी आहे ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे आणि अनअकॅडमी जी आहे ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आणि यामध्ये जे वायफाय स्टडी दिलेला आहे, लक्षात ठेवा वायफाय स्टडी जे अनअकॅडमीचाच एक भाग आहे, म्हणजेच त्यांच्या अंडरमध्ये काम करणारं एक यूट्यूब आहे, यूट्यूब चॅनल आहे वायफाय स्टडी. बायजूस 1 नंबरची कंपनी आहे आणि अनअकॅडमी ही दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि खान अकॅडमी जी आहे ही 7व्या आणि 8व्या अशा नंबरवरती आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 12 आहे, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा शेवटचा अधिकार हा कोणाकडे असतो? प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही ठरवण्याचा अंतिम अधिकार, लक्षात ठेवा अंतिम, शेवटच्या ऐवजी आपल्याला अंतिम हा शब्द विचारला जात असतो, तर अंतिम अधिकार हा कोणाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर लोकसभा अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे शेवटचा अधिकार असतो की एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा नैसर्गिक आहे किंवा नैसर्गिक करते? लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा हा प्रश्न आहे. अशी खालीलपैकी कोणती नदी आहे की ती नदी पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची एक नैसर्गिक सीमा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जी भीमा नदी आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, भीमा नदीवर विचारण्याला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला नदी प्रणाली, राज्यातील जी नदी प्रणाली आहे त्यावरती हा 3 ते 4 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जी भीमा नदी आहे ही पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा जी आहे ती नैसर्गिक सीमा म्हणून आहे भीमा नदी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, डॅश यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदांचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती? पहा, पोलादी पडदा ही जी एक संज्ञा आहे किंवा व्याख्या आहे किंवा हा एक जो शब्द आहे हे कोणी वापरलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सर विन्स्टन चर्चिल यांनी हा शब्द वापरला होता. पहा, पोलादी पडदा, जे की साम्यवाद आणि मुक्त पाश्चात्य जे आहे यांच्यातील मतभेदाचं वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा ही संज्ञा त्यांनी वापरली होती, सर विन्स्टन चर्चिल यांनी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. पहा, गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ज्या आहेत त्या आहेत पर्याय क्रमांक 4, इंदिरा गांधी. प्रश्न 16 आहे, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार प्राप्त होतात? पहा, प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे असा कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदानुसार जे राज्यपाल आहेत त्यांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार जे आहेत हे प्राप्त होत असतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर अनुच्छेद 163. लक्षात ठेवा, 163 अनुच्छेद आहे त्यानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार प्राप्त होतात. जर आपल्याला प्रश्न विचारला असाच की सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत पहा सध्या रमेश बैस असे हे राज्यपाल आहेत. मित्रांनो, कधी कधी ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं पहा भगतसिंग कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस, लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सोबतच राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. अजित पवार जे आहेत, अजित पवार पहा सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला जर ज्यावेळी विचारलं जाईल भगतसिंग कोश्यारी, तर भगतसिंग कोश्यारी माजी राज्यपाल आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचे पर्यायामध्ये त्यांचं ऑप्शन हे 100% असणार आहे. रमेश बैस हे सध्याचे राज्यपाल आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुच्छेद 163. प्रश्न क्रमांक 17 आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के आहे? लक्षात ठेवा, दर 10 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये जनगणना होती आणि शेवटची जी आहे ही 2011ला झालेली आहे. 2021 मध्ये झाली नाही, कारण याचं आहे की कोविड जे आहे त्यामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेली नाही. जनगणना जी आहे ही 1872 साली भारताची पहिली जनगणना झालेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जेवढे काही जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील हे टोटल 2011च्या जनगणनेवरती आधारित प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न आहे पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 45.23%. पहा, 45.23% इतकं जे आहे हे नागरी लोकसंख्येचं प्रमाण होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता?
मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 12 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, 2018ला जी भरती झाली होती तर 2018च्या संपूर्ण भरतीमध्ये हा एकच प्रश्न आपल्याला जवळपास 7 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आपल्या राज्यामधील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तो प्रवरानगर, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर प्रवरानगर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे. पांढरदेवीचा मान म्हणून फाल्गुन महिन्यात रीमदेव हा सामुदायिक सण कोणती आदिवासी जमात साजरा करत असते? पहा, या ठिकाणी सामुदायिक हा जो आहे हा एक सण आहे आणि हा सण साजरा करतं पहा एक आदिवासी जमात. कधी साजरा करतं तर फाल्गुन महिन्यामध्ये केला जातो. कशाचा? तर पांढरदेवीचा मान राखण्यासाठी फाल्गुन महिन्यामध्ये रीमदेव हा सामुदायिक सण जो आहे एक आदिवासी जमात साजरा करते आणि ती जी जमात आहे ती आहे पर्याय क्रमांक 4 मावची ही आदिवासी जमात रीमदेव नावाचा सण साजरा करत असते. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 20 आहे. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? मित्रांनो, भूगोलावरचा आधारित प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात एक वेळा आलेला होता. म्हणजे प्रश्न जवळपास याच पद्धतीने विचारलेला होता. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूत सर्वात जास्त होते? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपण कमेंट करून द्यायचं आहे. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 जो हिवाळा आहे. हिवाळा या ऋतूमध्ये होत असते पहा सर्वात जास्त वादळाची उपस्थिती निर्माण कधी? हिवाळ्यामध्ये. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक म्हणून कोणाची ओळख आहे? पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक. श्वान प्रशिक्षक म्हणजे काय? तर श्वान म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? कुत्रा. आणि जे कुत्रा प्रशिक्षण म्हणजे कुत्र्याला प्रशिक्षण दिलं जातं आणि हे ज्या प्रशिक्षक आहेत या महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या महिला कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सप्रिया केंद्रे ह्या ज्या आहेत पहा ह्या आपल्या पोलीस दलातील पहिल्या महिला आहेत की ज्या श्वान प्रशिक्षक ठरलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हे जे पथक आहे हे महत्त्वाचं एक पथक आहे पहा पोलीस दलातील. आणि हे जे पोलीस दलातील एक पथक आहे हे महाराष्ट्रातील जे काही महिला आहेत त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत ते अत्याचारांना आळा बसावा किंवा ते अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या पथकाची एक स्थापना केलेली आहे. ते पथक कोणतं आहे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक C म्हणजे दामिनी पथक आहे, ज्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार जे आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये आळा बसेल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे. महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी कॅप सारखी एक नवीन कॅप कधीपासून देण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे पहा. पोलिसांना आधी पहा एक प्रकारे गांधी टोपी जी वापरली जाते म्हणजे लांब लचक टोपी असते ती टोपी हमेशा असायची. पण काही काळापूर्वीच ती टोपी बदलून डोक्याला फिट अशी म्हणजे घट्ट बसणारी एक आर्मी कॅप असते पहा. आर्मी कॅप जशी असते त्या पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांना एक कॅप नवीन देण्यात आलेली आहे. ती कधीपासून देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एप्रिल 2019. प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. एप्रिल 2019 या महिन्यापासून देण्यात आलेले आहे पोलिसांना आर्मी कॅप. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. माहितीचा कायदा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे? पहा, माहितीचा कायदा. आणि हा जो प्रश्न आहे पहा हा माहितीचा कायदा माहिती अधिकार कायदा यावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि ही जी संकल्पना आहे ही सर्वात प्रथम कोणत्या देशाने जगाला दिलेली देणगी मानली जाते? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर स्वीडन हा जो देश आहे पहा स्वीडन हा देश. तर स्वीडन या देशाने जगाला दिलेली देणगी आहे माहितीचा कायदा. पर्याय D आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. संघ सहकार्य संघटना सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? हा जो प्रश्न आहे हा 2023 मधील करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला 2023चं मेन्शन करायचं राहिलेलं आहे. लक्षात ठेवा 2023ची संघ सहकार्य संघटना जी आहे आणि त्यांचे जे सदस्य देश आहेत त्यांच्यामधील परराष्ट्र मंत्र्यांची जी परिषद झाली ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भारत या देशामध्ये ती आयोजित केलेली आहे. पर्याय A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार देशात सायबर गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, काय विचारले की या ठिकाणी सायबर गुन्हेगारी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने क्राईम. लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीने क्राईम असणं किंवा एक प्रकारे ऑनलाईन चोऱ्या झालं, हॅकिंग झालं, त्या पद्धतीतून म्हणजे जी काही गुन्हेगारी आहे ती डिजिटल पद्धतीने केली जाते, त्याला म्हटलं जातं पहा सायबर गुन्हेगारी. आणि ती सायबर गुन्हेगारी करण्यात देशातील कोणतं राज्य अग्रस्थानी आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे आहे पहा पहिल्या क्रमांकावरती सायबर गुन्हेगारीमध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे 1, 2 आणि 3. तर पहिला क्रमांक कोणता आहे? तेलंगणा. दुसऱ्या क्रमांकावरती कोणता आहे? यूपी. आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोणता आहे? तर कर्नाटक. हे जे 3 राज्य आहेत हे बॅक टू बॅक आहेत पहा यादीमध्ये. पहिला क्रमांक तेलंगणा, दुसरं उत्तर प्रदेश आणि तिसरं कर्नाटक. हे जे 3 राज्य आहेत हे सायबर गुन्हेगारीमध्ये अव्वल स्थानाचे राज्य आहेत. पर्याय सी आपलं तेलंगणा उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या जे पुस्तक आहे शेक्सपियरचं पहा हॅमलेट, याच्या मराठी रूपांतराचं नाव काय आहे? लक्षात ठेवायचे, आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरचं हॅमलेट नावाचं जे पुस्तक आहे त्याचं रूपांतर म्हणजे त्याचं जे ट्रान्सलेट आहे ते मराठी भाषेमध्ये केलं होतं. आणि मराठी भाषेत केलेलं जे रूपांतर आहे ते कोणत्या नावानं आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर विकार विलसित या ज्या नावाचं आहे हॅमलेटचं मराठीमध्ये भाषांतर किंवा रूपांतर केल्याच्या नंतर त्या पुस्तकाचं नाव ठेवलेलं आहे विकार विलसित. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना या साप्ताहिक पत्रिकेचे संस्थापन केलेल्या स्वातंत्र्य सेनानी लेखक आणि समाजसुधारकाचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना नावाचं जे साप्ताहिक आहे हे संस्थापन त्याचं केलं होतं. आणि ते जे लेखक आहेत ते लेखक असून समाजसुधारक देखील राहिलेले आहेत आणि सोबतच स्वातंत्र्य सेनानी देखील राहिलेले आहेत. ते व्यक्तिमत्व कोण आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर साने गुरुजी हे ज्यांनी साधना जे आहे हे 15 ऑगस्ट 1948ला स्थापन केलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, लॅटेराइट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते? पहा, जी लॅटेराइट खडक असतो किंवा लॅटेराइट मृदा असती ती कोणत्या रंगाची जमीन असते? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर तांबडा रंग जो आहे पहा तांबड्या रंगाची जमीन असते पहा लॅटेराइट खडकापासून तयार झालेली जमीन. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ग्राफिक्स व डाटाबेस हे सॉफ्टवेअरच्या संचाला काय म्हटलं जातं? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रत्येक वर्षी आपल्याला टेक्नॉलॉजीवरती एकतरी प्रश्न हा नेहमी विचारला जातो. लक्षात ठेवा, यामध्ये वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ग्राफिक आणि डाटाबेस हे जे सॉफ्टवेअरचा एक बंच असतो किंवा एक संच असतो त्या संचाला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2. तर ऑफिस सूट त्याला म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टम हे जे आहे याला म्हटलं जात नाही. लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ज्या पण डिव्हाइसमध्ये मेन सिस्टम असते तिला म्हटलं जातं पहा ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑफिस सूट जे आहे त्यामध्ये वर्ड प्रोसेसर अजून स्प्रेडशीट सोबतच प्रेझेंटेशन, ग्राफिक आणि डेटाबेस ॲड केला जातो आणि तो एक बंच बनवला जातो त्याला म्हटलं जातं पहा ऑफिस सूट. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल.